गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता इकडे सकाळचे वाजत आले 9:30 आणि आता नाश्त्याची तयारी चालली माझी. तर एका बाजूला ना पोहे केले आणि एका बाजूला बटाटे असतात ना, तर बटाट्याचे काप केले. हिरवी मिरची वगैरे घालून असं कांदा, हिरवी मिरची असं घालून केलेत. छान लागतात ते. थोडेसे फ्रेंच फ्राईज सारखे लागतात. त्याला पाणी न घालता छान असे शिजवून घ्यायचे आणि लाल तिखट वगैरे, थोडासा गरम मसाला, त्यानंतर धणेपूड घालायची. छान लागतात खूप. तर म्हटलं चला थोडासा मी ना त्यामध्ये पावभाजी मसाला पण घातला होता आणि म्हटलं चला पोहेसोबत ते पण होईल. तर मग थोडं थोडं पोहे आणि ते बटाट्याच्या काप असं खाणार होतो. तर इकडे आता करून घेतलं आणि म्हटलं चला आता एकत्र सगळेजण मस्त नाश्ता करून घेऊया म्हटलं. तर अशा काही होतात बघा. नाश्ता वगैरे आटोपला आणि त्यानंतर की नाही मला ह्या पिशवीमध्ये तिखट होतं, लाल तिखट, आणि ते भरून घ्यायचं होतं डब्यामध्ये. तर डब्बा धुवून चांगला स्वच्छ करून ठेवला होता मी आणि म्हटलं चला आता हे 5 किलो तिखट आहे. आणि ताई गावी गेली होती तर तिने मिरची तयार केली होती, म्हणजे मिरची मागून लाल तिखट तयार केलं होतं. तर म्हटलं चला आता मी ना पिशवी सकट असं ठेवायचा प्रयत्न केला, पण ते काही मावत नव्हतं. म्हटलं आता याला ना काढून व्यवस्थित ठेवावं लागेल आणि तसं ठेवायलाही नको, ते कॅरी बॅगमध्ये जास्त दिवस नको ठेवायला. तर म्हटलं बघूया आता कसं करायचं. तर काढून म्हटलं डब्यात टाकूया म्हटलं. मग आता डिशनेच डब्यात व्यवस्थित भरून देते. त्याच्यात आता सगळं आहे, म्हणजे बाकी काही आपल्याला घालायची गरज नाही त्यामध्ये. तर म्हटलं बरं असतं आणि 5 किलो भरपूर होतं मला. मग मावलं तेवढं सगळं भरून दिलं आणि थोडंसं उरलं ते कॅरी बॅगमध्येच बांधून ठेवलं. मग ते वापरता येईल म्हटलं आधी. आता इकडे किचनमध्ये आली आहे आणि त्या स्वयंपाकाची तयारी. तर एका बाजूला मी ना आज पातेल्यातच भात लावला होता. जेव्हा पण मला असा मोकळा भात हवा असतो ना, तर त्यावेळेस मी पातेल्यातच लावते. आणि पोळ्या करायला घेतल्या होत्या. तर आज की नाही मस्त असा मटणाचा बेत होता आणि आज मटणाची भाजी आम्ही ना बाहेरूनच आणणार होतो आज. त्यामुळे फक्त भात आणि चपात्याच मला करून घ्यायच्या होत्या. तर इकडे एक विनायका म्हणून हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी ना खूप छान अशी टेस्टी भाजी मिळते मटणाची संडेच्या दिवशी. मग आम्ही तिकडून एखाद्या वेळेस जर वाटलं की आज बाहेरचं आपल्याला खायचं आहे, तर मग त्यावेळेस तिथून आम्ही मागवतो. तर म्हटलं चला पटकन मी इकडे आता स्वयंपाक आटपून घेतला. त्यानंतर झालेला सगळा किचन ओट्यावरचा पसारा, भांडी सगळी आता आवरून घेते म्हटलं. आणि त्यानंतर मग मला आज फ्रीज पण क्लीन करायचं होतं. इकडे आता भांडी वगैरे आवरून झाली की मग फ्रीज क्लीन करायला घेणार होती. पण ना आज इतका म्हणजे कंटाळवाणा दिवस होता ना माझा, तर मला अजिबात असं उत्साहच वाटत नव्हता. आणि फ्रीज म्हटलं ना तर त्याच बऱ्याचशा वस्तू माझ्या जमा झालेल्या होत्या. मला असा मोकळा फ्रीज आवडतो म्हणजे ठेवायला. पण ह्या वेळेस ना जे आणलं ते ठेवलं असं झालेलं होतं आणि मला ते खूप असं डीप क्लीन करून घ्यायचं होतं. तर म्हटलं आज नकोच करायला. मग मी उघडला फ्रीज, बघितला आणि पुन्हा लावून दिला. आता फ्रीजमध्ये आपण क्लीन केल्यानंतर त्यामध्ये काय ठेवायचं, उग्र वास वगैरे येतो फ्रीजमध्ये. तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर इकडे बघा एवढा काही असा भरून गेलाय फ्रीज माझा, खूप जास्त, एका कपाटासारखाच. तर म्हटलं चला मग तो बंद केला आणि दुसऱ्या दिवशी मग आवरायला घेतला. तर सकाळी सकाळीच आधी फ्रीजच आवरायला घेतला मग मी, आणि सगळ्या वस्तू आधी काढून घेणार आहे बाहेर. आणि काही वेळा काय होतं ना की आपण जर ठेवून दिलं तर ठेवूनच देतो आणि एक्सपायरी झालेल्या वस्तू पण काही वेळा फ्रीजमध्येच राहून जातात. म्हणजे बॉटल्स वगैरे जे काही आपले बाहेरून आणलेले असतो आपण, सॉसच्या बॉटल वगैरे म्हणा किंवा काय म्हणा त्या गोष्टी, तर ते सगळं काढून घेतलं आणि नको असलेल्या वस्तू सगळ्या शॉर्टेज केल्या, भाजीपाला व्यवस्थित लावून दिला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता ही जी सगळी भांडी आहेत ना फ्रीजमधली, तर ती घासूनच घेऊया म्हटलं. तर जी क्लीन करून ठेवायची होती ती ठेवली आणि जी घासून घ्यायची होती ती वरती काढून ठेवली. तर इकडे आता सगळे बिस्किटचे पाऊच वगैरे मी ठेवत असते आणि मुलं काय करताना वरचे पाऊच काढून ठेवतच नाही, म्हणजे असे बॉक्स असतात ते काढून घेते मी आणि वरचे पाकिट काढून फेकून देत असते, म्हणजे मग तेवढा पसारा कमी होतो. आणि फ्रीजमध्ये का ठेवते की वरती ना मला अजिबात आवडत नाही,
म्हणजे मुंग्या वगैरे व्हायला मला भीती वाटते, मग त्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवून देते. तर ते केलं, एका बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर म्हटलं चला ह्या काचा पण आता काढून घेऊया म्हटलं पार्टिशनच्या आणि त्या पण घासून टाकते म्हटलं. तर त्या काढल्या. त्यानंतर इकडचा फ्रीज तर राहिलाच होता. ही फक्त एकच बाजू मी अजून क्लीन करते आणि इकडचं ते दोघं आहेत ना, तर खाली फ्रीजर आहे आणि वरती पण म्हणजे आपण फ्रीजरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. पण वरचं मी भाज्यांसाठीच राहू देते. मग तिकडे मी दूध वगैरे, मसाले वगैरे असं काही-काही ठेवत असते. बाजरीचं पीठ ते पण मी फ्रीजमध्ये ठेवते. खराब होत नाही. रवा वगैरे, मैदा ज्यामध्ये धनूर पडण्याची शक्यता असते ना, एक बारीक कीड असतं बघा, ते धनूर आपण बोलतो त्याला, तर त्या गोष्टी मी तिकडच्या वरच्या फ्रीजमध्ये ठेवून देत असते. खूप जास्त क्वांटिटीत पण मी मागवत नाही, कारण उगाच खराब करा, मग ते गाळा, मग त्याच्या वस्तू बनवा. मुलांना तर अजिबात आवडत नाही. एक जरी कीड दिसलं ना, तर मध्ये खराब झालंय मम्मी टाकून दे. त्यापेक्षा मी कमीच मागवते, म्हणजे 1-1 किलोचे पॅक फक्त मागवते. ते संपत आले की मग दुसरे मागवते. आता इकडे क्लीन करून घेतलंय, तर आपण ना फ्रीज जेव्हा क्लीन करतो ना आणि त्यानंतर सगळा सामान आपण लावून देत असतो फ्रीजमध्ये, तर एखाद्या वाटीमध्ये खायचा सोडा कोपऱ्यात ठेवून द्या. उग्रवास अजिबात येणार नाही. त्यानंतर जर का नसेल सोडा आपल्याला ठेवायचा, तो महिन्याभराने बदलून टाकायचा किंवा 15 दिवसात आपल्याला जसं जमेल तसं. पण 15 दिवस किंवा महिन्याभरामध्ये बदलून टाकायचं. नाहीतर मग आपण संत्र्याची सालं पण ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा फ्रीजचा वास येत नाही उग्र. एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात आपण ठेवून द्यायची संत्र्याची सालं. आणि अजून एक उपाय म्हणजे तो मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर इकडे आता सगळ्या काचा मी घासून घेते. त्यानंतर बघा भांडी पण एका बाजूला भरपूर अशी घासून ठेवली मी आणि इकडे सगळा किचन ओट्यावर परत पसारा झालेला आहे फ्रीजमधल्या वस्तूंचा. तर तो पण परत मला लावायचा आहे. तर आता मग थोडीशी म्हटलं दीदी येईल तोपर्यंत तिची पण मदत होईल म्हटलं. तर ती गेली होती बाहेर आणि ती आल्यानंतर मग काय तिने तिचं आवरलं आणि कसली मदत. तर दीदी म्हटली की अरे बापरे, एवढा पसारा काढलाय तू आता. तर म्हटलं चला आपल्यालाच आवरून घ्यायला लागणार आहे. तर इकडे आता सगळं क्लीन करून घेतल्यानंतर काचा थोड्याशा वाळल्यानंतर म्हटलं पुसून घेऊया आणि सगळं लावून देऊया म्हटलं फ्रीजमध्ये. मला ना फ्रीजमध्ये खूप जास्त वस्तू जमा झालेल्या अजिबात आवडत नाही. त्यामुळे मग ना कधीच मी काढणारच होते आवरायला, पण जमतच नव्हतं. एखाद्या कपाटासारखंच आहे ते, आता मोठं आहे म्हणून. मग त्यामध्ये भरपूर अशा वस्तू असतात. त्यामुळे ना कधी-कधी कंटाळा येतो. मग आता सगळं लावून दिलं मी आणि बघा किती सुटसुटीत आणि मोकळं झालंय ना. तर खूप छान वाटतं फ्रेश. आता बघा फ्रीजमध्ये ना उग्र वास यायला नको म्हणून आता लिंबू जो असतो ना, तर लिंबूच्या 2 फोडी करायच्या आहेत आपल्याला आणि त्यामध्ये की नाही एक म्हणजे 8-10 लवंगा आपल्याला लावून द्यायच्या आहे मध्ये. तर तुम्हाला वाटेल हे काय प्रकार आहे, पण मी हे स्वतः बघितलं पण आहे, ऐकलंय, वाचनात आहे माझ्या. त्यामुळे तुमच्याशी शेअर करते आणि हे वर्क करतं जास्त. सोड्यापेक्षा सुद्धा खायचा सोडा जे आपण वाटीत ठेवतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वर्क करतं. तर कारण फ्रीज पण आपला मोठा आहे, तर मी एक ह्या कप्प्यात आणि एक बाजूच्या कप्प्यात असं ठेवून देत असते वाटीमध्ये घालून. तर आता माझ्याकडे म्हटलं वाटी नको अडकून ठेवायला, तर मग हा प्लास्टिकचा डब्बा आहे, तो झाकण वगैरे काही बंद नाही करणार मी, अशा पद्धतीने फक्त ठेवून देणार आहे, म्हणजे जेणेकरून त्यातला उग्र वास यामध्ये शोषला जातो. तर इकडे आता सगळं आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर जाता त्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद. तोपर्यंत बाय.